जय मल्हार. ही कथा आहे महाराष्ट्राचे कुलदैवत भगवान खंडोबा आणि त्यांची अर्धांगिनी म्हाळसादेवी यांच्या दिव्य विवाहाची. प्राचीन काळी मणी आणि मल्ल नावाचे दोन बलाढ्य दैत्य होते. त्यांनी कठोर तपश्चर्या करून मोठे वरदान मिळवले आणि त्याच्या जोरावर पृथ्वीवर अत्याचार सुरू केले. देव, ऋषी आणि सामान्य जनता त्यांच्या छळामुळे त्रस्त झाली. तेव्हा सर्व देवांनी भगवान शिवाची प्रार्थना केली. भक्तांचे रक्षण करण्यासाठी भगवान शिवाने मार्तंड भैरव म्हणजेच खंडोबा म्हणून अवतार घेतला. पांढऱ्या घोड्यावर स्वार होऊन हातात खड्ग आणि त्रिशूळ घेऊन त्यांनी मणी आणि मल्ल यांच्याशी भीषण युद्ध केले. अखेर दोन्ही दैत्यांचा पराभव आला. या विजयामुळे त्यांना मल्हारी किंवा मल्हार असेही नाव मिळाले. याच काळात नेवासा येथील श्रीमंत व्यापारी तिम्माशेठ यांच्या घरी पार्वती देवीने म्हाळसा म्हणून अवतार घेतला. म्हाळसा लहानपणापासूनच अत्यंत तेजस्वी, धार्मिक आणि सद्गुणी होती. एके रात्री खंडोबाने तिम्माशेठ यांच्या स्वप्नात येऊन सांगितले की तुझ्या कन्येशी माझा विवाह कर. पौष पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर पाली येथे खंडोबा आणि म्हाळसा यांचा भव्य विवाह झाला. देव, ऋषी, गंधर्व आणि असंख्य भक्त या दिव्य सोहळ्यात उपस्थित होते. हा विवाह आजही मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. म्हाळसा देवी ही पार्वतीचेच रूप मानले जाते. खंडोबा आणि म्हाळसा यांनी धर्माचे रक्षण केले, भक्तांचे संकट दूर केले आणि न्यायाचा मार्ग दाखवला. जेजुरी हे त्यांचे प्रमुख तीर्थक्षेत्र मानले जाते. दरवर्षी चंपाष्टमीला लाखो भाविक एकोट एकोट जय मल्हार असा जयघोष करत खंडोबांचे दर्शन घेतात. या कथेचा संदेश असा आहे की सत्य, धर्म आणि भक्ती यांचा नेहमी विजय होतो. भक्तांनो, श्रद्धेने खंडोबा आणि म्हाळसा देवीची उपासना केली तर त्यांच्या जीवनातील संकटे दूर होतात आणि सुख, समृद्धी व धैर्य प्राप्त होते. एकोट एकोट जय मल्हार.